नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिता मराठी रेसिपीमध्ये। मी तुम्हाला आज दाखवणार आहे खाऱ्या वांग्याची भाजी। हे वांगे मी कापून स्वच्छ धुवून 4 फोडी करून घेतलेले आहेत। आणि साहित्य हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले, 1 चमचा मीठ आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, थोडंसं सुकं खोबरं, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। आता आपण मसाला बारीक करून घेऊया। शेंगदाणे कुटून घेते मी, तुम्ही मिक्सरमध्ये कुटले तरी चालेल। मी खलबत्त्यात कुटते कारण खूप छान टेस्ट येते त्याने। जास्त बारीक करायचे नाही शेंगदाणे, थोडासा जाडसर कूट ठेवायचा। थोडासा वेळ लागतो पण खूप छान टेस्ट येते खलबत्त्यात कुटल्यामुळे। तुम्ही नक्की असं करून पहा। आता आपले शेंगदाणे कुटून झाले आहेत। थोडासा जाडसरच असा कूट ठेवायचा आहे। आता आपण काढून घेऊयात। आता आपण जिरे टाकूयात। थोडेसे जिरे वाटून घेऊयात। आता आपण खोबरं टाकूया, थोडंसं कुटून घेऊया। आता आपण लसूण टाकूयात। आता आपण जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट त्यात घालणार आहोत। मीठही घालणार आहोत, हळद, सगळं एकजीव वाटून घेणार आहोत। नक्की असं एकदा करून बघा, खूप छान टेस्ट येते। आता आपण यात कोथिंबीर तोडून टाकणार आहोत। शेवटी कोथिंबीर टाकली की खूप छान वास येतो कोथिंबीरीचा त्यात। आपला मसाला आता छान वाटून झाला आहे। आता आपण हा ताटामध्ये काढून घेऊया। खूप बारीकही मसाला करायचा नाही, थोडा मोठाच ठेवायचा।
आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात. आता आपण गॅस पेटवून घेऊयात. त्याच्यावरती पातेलं ठेवूयात. पातेलं थोडंसं गरम झालं की आपण तेल टाकूयात. या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. 2 चमचे तेल घातलं आहे मी. आपली किटलीत जे पळी असते त्या पळीने 2 चमचे तेल घेतलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपण वांगे टाकूयात. वांगे टाकले की त्याला लगेच झाकून ठेवूयात. एक 5 मिनिटं वाफेवर ठेवूयात. आता थोडीशी वाफ लागली आहे वांग्याला. त्यात चमचा न घालता असंच पकडच्या साहाय्याने हलवून घेऊयात. परत 5 मिनिटं आपण झाकूयात. आता आपण झाकण काढून पाहूयात. थोडंसं हलवून घेऊयात. मंद गॅस करून ठेवायचा. वांगं वाफेवर ठेवल्यावर त्यात जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला, कारण ते खारं वांगं असल्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यात. मी थोडा गॅस बारीक करून घेते. आता आपल्या ह्या खलबत्त्यात मसाला कुटलेला ते थोडंसं धुवून घेते मी खलबत्ता. तेच पाणी आपल्याला वापरायचे. आता या ताटात आपण हे पाणी ओतून घेऊया, ज्या ताटामध्ये आपण मसाला केला होता. आता आपण बारीक गॅस करूया आणि त्याच्यावरती ताट ठेवूया आणि ताटामध्ये हे मसाल्याचं पाणी गरम करूया. एक 5 मिनिटं ठेवायचं वांगं. पाणी मग नंतर गरम झालं की टाकूया. आता आपलं पाणी गरम झालं आहे. थोडंसं आपण साईडला काढून ठेवूया. वांग्यामध्ये अगोदर पाणी टाकायचं नाही, कारण हे वाफेवरचं वांगं असतं. थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं. आता आपण त्याच्यामध्ये ते थोडंसं गरम पाणी आपल्या मसाल्याचं टाकून घेऊयात. आणि त्याच्यावर थोडंसं अर्धं झाकण ठेवून बारीक गॅस करूयात आणि एक 10 मिनिटं शिजू देऊयात. झाकण काढून पाहूयात. छान वांग्याला उकळी आलेली आहे. वांगे शिजलेत का पाहूया आपण. हे माझे गावाकडचे वांगे आहेत, त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतो. पण आपले बाजारातले वांगे आणले तर ते लगेच शिजतात. मी झाकण ठेवते. थोडंसं झाकून अजून एक 10 मिनिटं मंद गॅसवरती शिजू देऊयात. आता आपण चेक करून घेऊया. शिजलं आहे आपलं वांगं. आता खूप छान शिजलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ झाकून ठेवते. आता आपली प्लेट सर्व करून झालेली आहे. मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली भाजी. ही वांग्याची भाजी, ही बाजरीची भाकरी, लोणचं, काकडी, कांदा खूप छान लागते. तुम्ही नक्की खाऊन बघा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.